नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या मॅथच्या क्लासमध्ये. आपला 14 लेसन चालू होता, ज्यामध्ये ऑलरेडी आपण 3 प्रॅक्टिस सेट कव्हर केले होते. आता आपला लास्ट टॉपिक आहे आपला या चॅप्टरचा, आणि आपला सिलेबस पण संपत आला आहे. आता हा लास्ट टॉपिक आपला फॅक्टरायझिंग बायनॉमियल. याआधी आपण मोनोमियल बघितलं होतं. बायनॉमियल म्हणजे काय होते? मोनोमियल म्हणजे ज्यामध्ये एक टर्म राहते त्या एक्सप्रेशनमध्ये. बायनॉमियल म्हणजे ज्याच्यात 2 टर्म राहते. हे आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये म्हणजे आपण शिकवलं आहे. तर आता आपण याआधी एक म्हणजे प्रॅक्टिस सेट नंबर 51मध्ये हा एक फॉर्म्युला बघितला होता, राईट. म्हणजे इथून असं जात होता, हा फॉर्म्युला इकडून असा जात होता, राईट. याला आपण ए पकडत होतो आणि याला बी आणि याच्यामध्ये कन्वर्ट करत होतो, राईट. सेम आता याच फॉर्म्युल्यावर आपल्याला उलटं जायचं आहे. आता याच्यामधून असं कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ए स्क्वेअर प्लस 9x² असेल, ठीक आहे. तर याला या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे आता, असं समजा. म्हणजे फॅक्टर काढायची आहे. आता ए स्क्वेअर म्हणजे आपण असं लिहू शकतो, ए स्क्वेअर, राईट. 9 म्हणजे काय होते? 3चा स्क्वेअर, राईट. 3चा स्क्वेअर होते 9. तर आपण असं लिहू शकतो का याला? 3 एक्सचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा होल स्क्वेअर. इथं 2 येते आहे ना, सेमच आहे ना. म्हणजे याला आपण ए पकडू शकतो, याला बी, याच्यामध्ये कन्वर्ट करून टाका. आता ए म्हणजे काय होते? ए प्लस 3x ए मायनस 3x झालं कन्वर्ट. एवढं सोपी काम आहे. आधी इथून असं जायचं होतं, आपण प्रॅक्टिस सेट 15मध्ये बघितलं होतं. आता असं देऊन राहणार. यामध्ये आपल्याला या प्रकारे आपल्याला फॅक्टरायझिंग मेथड यूज करायची आहे. ओके. आता आपण प्रॅक्टिस सेट म्हणजे सॉल्व्ह करून टाकू. तसं तर सोपीच आहे. किती 7-8 प्रॉब्लेम आहे बहुतेक. आपण लवकरात लवकर ट्राय करू आपण सॉल्व्ह करायचा. आणि खूप इझी प्रॅक्टिस सेट आहे या चॅप्टरचा, ठीक आहे. चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट सुरू करू. काय क्वेश्चन? फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन. एवढाच फक्त क्वेश्चन देऊन राहणार एक्झाममध्ये आला तर, आणि तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. आणि तुमचा स्वतः दिमाग लावावं लागेल की ते कोणता फॉर्म्युला लागेल किंवा कोणत्या मेथडने आपण जाईल. यासाठी आपण पूर्ण लेसन याआधी जर तुम्ही प्रॅक्टिस सेट म्हणजे किंवा आपले व्हिडिओज बघितले नसेल तर नक्की बघा. आपण कन्सेप्ट वाईज खूप सोप्या पद्धतीने आपण ते सॉल्व्ह केले आणि सांगितले. आता आपण प्रॅक्टिस सेट सुरू करू. काय फर्स्ट? पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर. आपण असं त्याच्या फॉर्ममध्ये लिहून टाकू, पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर. ए काय झालं? म्हणजे ए म्हणजे झालं पी, बी म्हणजे झालं क्यू. बाय युजिंग फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी, राईट. तर काय एची व्हॅल्यू काय? पी, बी म्हणजे क्यू, ए पी प्लस क्यू आणि पी मायनस क्यू. झालं आन्सर. फायनल आन्सर हेच आहे. याच्या अजून काही सोपी आहे का? नाही आहे. नेक्स्ट बघू. 4 म्हणजे काय होते? 2चा स्क्वेअर आणि 1चा स्क्वेअर म्हणजे एक स्क्वेअर आपण लिहू शकतो. पहिले आपण असं जसं आहे तसं लिहून टाकू, 4x 25y स्क्वेअर. आता 4x ला कसं लिहू शकतो आपण? 2xचा होल स्क्वेअर. व्हॅल्यू बदलली का? 4ला आपण 2 मध्ये कन्वर्ट केलं, होल स्क्वेअर लिहिलं. इथं फक्त एक स्क्वेअर. आता आपण 2xचा होल स्क्वेअर लिहिलं म्हणजे व्हॅल्यू बदलली का? नाही बदलली. 25 म्हणजे कशाचा स्क्वेअर आहे? 5चा स्क्वेअर. म्हणजे आपण असं लिहू शकतो 5yचा होल स्क्वेअर. आता ए बीची व्हॅल्यू भेटली आपल्याला. ए म्हणजे झाले 2x आणि बी म्हणजे झाले 5y. बाय युजिंग फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी. व्हॅल्यू टाकून द्या. एची व्हॅल्यू 2x प्लस 5y, 2x मायनस 5y. झालं. 2 स्टेपमध्ये आन्सर निघून राहिलं, राईट. हे तर अजून सोपी आहे. वाय स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअरच होते आणि 4 म्हणजे होते 2चा स्क्वेअर, राईट. झालं. आता याच्यामध्ये कन्वर्ट झालं, स्क्वेअर स्क्वेअर आलं ना. म्हणजे आपण आता सॉल्व्ह करू शकतो बाकीचं. ए म्हणजे होते वाय, बी म्हणजे होते 2
बाय यूजिंग फॉर्मूला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. एची व्हॅल्यू वाय प्लस 2 वाय मायनस 2. राईट. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण सॉल्व करून राहिलो आहे. बघत आहे ना तुम्ही. पाहता 3 सॉल्व केले एकदम झटकन. नेक्स्ट बघू आपण. यामध्ये एक स्टेप विसरलो मी. इथे जे आहे ना आपण कन्वर्ट केलं ना, हे लिहून टाकाल इथे. पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. इथे पण हा क्वेश्चन इथे आपण 2x स्क्वेअरला कन्वर्ट केलं होतं ना. 2x स्क्वेअर मायनस 5y स्क्वेअर. सॉरी, 2x स्क्वेअर मायनस 5y स्क्वेअर. इथे लिहून टाकू आपण समोर. काय आहे इथे? y स्क्वेअर स्क्वेअर आणि 2चा स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण. आपले नेक्स्ट प्रॉब्लेम आहे पी स्क्वेअर मायनस 1/25. तर काय आपण याला कसं कन्वर्ट करू शकतो? पीचा स्क्वेअर तर पीचा स्क्वेअर असं आपण लिहू शकतो. राईट. मायनस 1चा स्क्वेअर 1च. 25 कशा स्क्वेअर आहे? 5चा. म्हणजे याला 1/5 होल स्क्वेअर लिहू शकतो ना आपण. लिहिलं आणि कन्वर्ट केलं. आता एची व्हॅल्यू भेटली पी, बीची व्हॅल्यू भेटली 1/5. बाकी तेच बाय युजिंग फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी. कशाचं काय आपलं? पी स्क्वेअर 1/5चा होल स्क्वेअर म्हणजेच पी प्लस 1/5 पी मायनस 1/5 झालं. नेक्स्ट 9 म्हणजे काय होतं? 9 कशा स्क्वेअर आहे? 3चा स्क्वेअर म्हणजे 3xचा होल स्क्वेअर. राईट. 16 कशा स्क्वेअर आहे? 4चा. मी तुम्हाला सांगितलं होतं समजा स्क्वेअर पार्ट नसेल तर लिहून टाकाल आणि रोजचं 5-5 मिनटं वाचलं तरी पूर्ण स्क्वेअर पार्ट होऊन जाते. आणि स्क्वेअर पार्ट राहणं लक्षात राहणं खूप महत्त्वाचं आहे. 1चा स्क्वेअर 1च येते. 16 कशा स्क्वेअर आहे? 4चा. वायचा स्क्वेअर वायचा होल स्क्वेअर. राईट. झालं. आपल्याला ए आणि बीची व्हॅल्यू भेटली. ए म्हणजे काय होते? 3x आणि बी म्हणजे काय होते? 1/4y. बाकी बाय युजिंग फॉर्म्युला. तुम्ही फॉर्म्युला लिहून टाकला तर मी डायरेक्ट लिहितो. ठीक आहे. तुम्हाला तर समजत असेल कसं किती सोपी आहे. म्हणजे 3xचा स्क्वेअर मायनस 1/4y चा स्क्वेअर म्हणजेच 3x प्लस 1/4y 3x मायनस 1/4y. झालं. तेव्हाला बघू आपण. हे पण सोपीच आहे. किती इझिली आपण सॉल्व करून राहिलो तुम्ही बघून राहिले. एवढं सोपी काम आहे. फक्त थोडं डोकं लावायची गरज आहे. डोकं कशाचं? फक्त ते एक छानपणे अरेंज करून टाकायचं आणि करून घ्यायचं. आणि एक सोपी पद्धत सांगून राहिलो. जर तुम्ही अभ्यास हा व्हिडिओ जर तुम्ही रिव्हिजन म्हणून बघून राहिले असेल तर काय करता? मी सॉल्व करण्याच्या आधी तुम्ही पहिले सॉल्व करून बघत जायचं. जिथं अटकला तिथं व्हिडिओ आणखी सुरू करून टाकायचा. म्हणजे इथं आपल्याला बाकी स्टेप म्हणजे आपली रिव्हिजन होऊन जाते. म्हणजे माहीत तर होणार आपलं कुठपर्यंत येतं कुठपर्यंत नाही येतं. ओके. आता एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरच होते मायनस 1चा स्क्वेअर 1च. एक्सचा स्क्वेअर चा होल स्क्वेअर. भेटली व्हॅल्यू ए म्हणजे एक्स, बी म्हणजे 1/x. बाय युजिंग फॉर्म्युला लिहून टाकाल. मी आता डायरेक्ट लिहितो आन्सर. x मायनस 1/xचा होल स्क्वेअर म्हणजे x प्लस 1/x x प्लस 1/x x मायनस 1/x. झालं. इथे कट नाही होत बरं. नाही आता कट केलं का झालं स्वाहा.
काय सांगितलं होतं, मल्टिप्लिकेशन आलं तर कट होते, नाही तर नाही होत, प्लस मायनस आलं तर नाही होत. ठीक आहे, नाही तर तुम्ही कट केलं का झालं, खेळ खतम. आता बघू नेक्स्ट वाले बघू. चला तर आपल्या नेक्स्ट प्रॉब्लेम्स काय, ए स्क्वेअर बी ए बी. आता तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये स्क्वेअरच जमून नाही राहिलं, नाही जमत आहे, काही प्रॉब्लेम नाही. पहिले ऑब्झर्व करू आपण. ए स्क्वेअर बी म्हणजेच काय होत आहे, ए स्क्वेअर म्हणजे काय होते, ए इंटू बी असंच होत आहे ना, काहीच नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे असं. आणि याच्यात काय होतं ए. आता हे तर मी रफमध्ये दिलं तर लिहू नका. याच्यामध्ये काय काय कॉमन दिसतं तुम्हाला, ए बी राईट. तर आपण आता काय करायचं, ए बीला कॉमन काढायचं. याच्यामधून काय उरलं मग, ए, इथे काहीच नाही म्हणजे -1 झालं सॉल्व. एवढं सोपी काम आहे. ह्याच्यामध्ये फॉर्म्युला लावायची गरज नाही, डायरेक्ट आन्सर निघत तर कशाला फॉर्म्युलाची गरज आहे. आणि इथे काही फॉर्म्युला लागू शकत नाही तर जबरदस्ती काही काम करायचं नाही. आपण काय केलं, आपण ए स्क्वेअर बी आहे आणि ए बी आहे, इथं ए एक्स्ट्रा आहे तर ए बी आपण कॉमन काढला, इथं काय एक ए उरला, ए उरलीला -1 जसे आहे तसा राईट. नेक्स्ट वाला बघू आपण. याच्यामध्ये बघा काय कॉमन निघून राहिलं, एक्स स्क्वेअर आपल्याला दिसलं कॉमन. एक्स स्क्वेअर काढू शकतो आपण, एक्स स्क्वेअर लिहून टाका. पहिले आपण क्वेश्चन लिहून टाकू जसं आहे तसा, 6x². x² तर दिसला आपल्याला. आणखी एक निघू शकते 2ला 4ने, इथं पण 2ने येते, 2ने 4ला डिवाइड केलं ते 2 राहते आणि याला पण 2ने डिवाइड करता येते. तर आपण काय करू, आपण या दोघांमधून 2 कॉमन काढला, x² असं पण कॉमन निघत आहे ते काढून टाका. 2x² कॉमन निघाला. आता इथे काय उरला 2, 4 मधून 2 उरला ना, याच्यामधून कॉमन काढला होता आपण 2 आणि y सोबत कोणी आहे का कॉमन काढायला नाही, 2y मायनस. याच्यामधून आपण 2 काढला होता, 2 × 3, 2 × 2 मधून 2 काढला, 2 × 3 मधून 2 काढला म्हणजे कॉमन ना कॉमन निघला. इथे काय उरला 3, x² आहे का नाही. हे झालं तुमचं आन्सर. रिपीट करतो, 4x², 6x², x² कॉमन काढला, 4 आणि 6 मधून 4चा फॅक्टर 2 × 2, 6चा फॅक्टर 2, 4चा फॅक्टर 2 × 2 राईट. 6चा फॅक्टर 2 × 3, 2 कॉमन निघत आहे ना, तर 2 कॉमन घेतला आपण. नंतर काय उरलं 2, 4 मध्ये 2 उरला, इथे लिहून टाकला y सोबत. आणि 6 मध्ये काय उरलं होतं 3 लिहून टाकलं राईट. आता आपण नेक्स्ट बघू. सर्व सोपीच आहे, थोडं दिमाग लावाच लागेल मित्रांनो. हे प्रॅक्टिस सेटमधले आखरीचे 2 हे तुम्हाला होमवर्क, कारण की 10 पैकी 8 तर मी सॉल्व्ह केले आहे, बाकीचे तुम्ही 2 सॉल्व्ह करू शकता की तो, कारण की तुमची पण प्रॅक्टिस होणं महत्त्वाची आहे राईट. तर हा प्रॅक्टिस सेट आणि हा लेसन इथेच संपतो. आणि याचे दोघांचे आन्सर काय आले नक्की कमेंटमध्ये काढा, कारण की आम्ही बघणार. ठीक आहे, तर होप तुम्हाला प्रॅक्टिस पूर्णपणे समजलं असेल. प्रॅक्टिस सेट आणि हा लेसन इथे शब्द थोडा लेसन मोठा होता. होप तुम्हाला सर्व काही समजलं असेल. पूर्ण आपण या लेसनचे सर्व प्रॅक्टिस सेट आपण कव्हर केल्या. तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा आपले जुनेवाले व्हिडिओ, छानपणे आपण एक्सप्लेन केला आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, जो की आपला लास्ट चॅप्टर नसणार आहे. आपण तो चॅप्टर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला टीचिंग आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि तुम्ही सर्व मित्रांना शेअर करून टाका, जेणेकरून आपल्या चॅनलबद्दल त्यांना माहीत पडेल आणि फ्री ऑफ कॉस्ट त्यांना टीचिंग मिळणार. आणि होप तुम्ही मला सपोर्ट कराल, कारण की मी पण मेहनतीने व्हिडिओ बनवून राहिलो आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटू लवकरच. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, छान मेहनत करत राहा. थँक्यू.